इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात भरती निघालेली आहे 300 जागांसाठी आणि जाहिरात सुद्धा आलेली आहे. आणि फॉर्म भरणे 11 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. तर या भरतीसाठी तुम्हाला शिक्षण फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि 12वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. पण 12वी पासमध्ये जर तुमचा सायन्स असेल, फिजिक्स आणि मॅथ विषय असेल तेव्हाच तुम्हाला जे नाविक GD या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही फक्त 10वीच पास आहे तर तुम्हाला नाविक डोमेस्टिक ब्रँच या पदामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर पासिंग खूप कमी यामध्ये ठेवण्यात आली. इंडियन कोस्ट गार्डमध्ये 60 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60 पैकी जर तुम्हाला UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरीचे असाल आणि 60 पैकी 30 प्रश्न बरोबर आले तुमचं जे या ठिकाणी पेपर पास असणार आहे. तर पासिंग यामध्ये 30 मार्कावर एवढी पासिंग ठेवण्यात आली आहे. SC ST कॅटेगरीसाठी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आली आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये जर पाहिलं आपण या ठिकाणी तर तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये बघू शकता. दुसऱ्या पेपरमध्ये 50 पैकी जे आहे 20 मार्कावर पासिंग असणार आहे UR EWS OBC कॅटेगरीची आणि 17 मार्कावर पासिंग असणार आहे SC ST कॅटेगरीची. तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती निघाले. या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून या ठिकाणी 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि कोस्ट गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर वयोमर्यादा तुम्ही बघू शकता 18 ते 22 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी 18 ते 22 वर्षाचे तर ते मुलं फॉर्म भरू शकता. आणि SC ST कॅटेगरीला तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सूट दिलेली आहे. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर जे पण OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता. तर एवढे यामध्ये वयोमर्यादा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2 पद आहे. पहिलं जे आहे नाविक GD जनरल ड्युटीचं GDचं आहे. तर GDसाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि मॅथ, फिजिक्स आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही मॅथ, फिजिक्स हे विषय आपल्याला या ठिकाणी असले पाहिजे, सायन्समधून असलं पाहिजे. आणि नाविक डोमेस्टिक ब्रँचचं जे पद आहे तर हे फक्त 10वी पाससाठीच आहे. हे यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते. जे पण मुलं 10वी पास असेल, आर्ट जरी असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येते नाविक डोमेस्टिक ब्रँच या पदामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला ह्याच पदामध्ये फॉर्म भरत आहे जे 10वी पास असाल त्यांना. त्यानंतर तुम्ही जागा बघू शकता कॅटेगरीनुसार कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे. नाविक GDसाठी UR कॅटेगरीसाठी टोटल 100 जागा आहे. EWS साठी 25 जागा आहे. OBC साठी 68 जागा आहे. ST साठी 28 जागा आहे. SC साठी 39 आहे आणि टोटल 260 जागा आहे. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रँचमध्ये जर पाहिलं आपण UR कॅटेगरीसाठी 16 जागा आहे. EWS साठी 4 जागा आहे. OBC कॅटेगरीसाठी 9 जागा आहे. ST कॅटेगरीसाठी 3 जागा आहे. SC साठी 8 जागा आणि टोटल 40 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीचा पेपर असणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर असणार आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची. तर 10वी पाससाठी जे हे भरती निघालेली आहे. तर फॉर्म भरणे जे आहे चालू व्हायचे सध्या. तर फॉर्म भरणे तुमचे चालू या ठिकाणी होणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासून आणि 25 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं इंडियन कोस्ट गार्ड या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे तर लेखी परीक्षा तुमची असणार आहे. ज्यामध्ये पहा तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे. तर बघू शकता तुम्ही पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग आहे तर पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे पहिला पेपर जो तुमचा असणार आहे तर तो असणार आहे 60 मार्काचा तुमचा पहिला पेपर असणार आहे.
तर यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर मॅथचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सायन्सचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीसाठी 30% पासिंग आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे हे 27 वर SC/ST कॅटेगरीसाठी पासिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा सेक्शन 2 मध्ये तुमचा जो पेपर असणार आहे, ज्यामध्ये मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल या ठिकाणी जे आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि सेक्शन 1 मध्ये पहिला जो पेपर असणार आहे त्यासाठी 45 मिनिटाचा टाईम भेटणार आहे तुम्हाला आणि 60 प्रश्न असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं, सेक्शन 2 मध्ये जर पाहिलं तर मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला तर UR कॅटेगरी, EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 20 मार्कावर पासिंग असणार आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी 17 मार्कावर या ठिकाणी पासिंग होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये जे आहे पेपर होणार आहे. सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये पेपर झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे यामध्ये, तर ते असणार आहे ग्राउंड. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे. तर यामध्ये फिजिकल किती आहे तर पहा 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर ते 1600 मीटर रनिंग या ठिकाणी पास असणार आहे. तर 1600 मीटर रनिंग यामध्ये पहिला इव्हेंट आहे आणि दुसरा जो इव्हेंट यामध्ये असणार आहे तर 20 स्क्वॉट तुम्हाला या ठिकाणी उठक बैठक मारावं लागणार आहे आणि त्याचबरोबर 10 पुशअप तुम्हाला या ठिकाणी काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे ग्राउंड या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये यामध्ये काय असणार आहे तर तुमचं यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागणार आहे, पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पासपोर्ट झालं. ठीक आहे. फोटो झालं. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ झालं. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. आणि तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर बघू शकता हे जे संपूर्ण इंडियन कोस्ट गार्ड ह्या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर जॉईन इंडियन कोस्ट गार्ड, तर ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येणार आहे. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर 10वीच्या बेसवर जे आहे हे इंडियन कोस्ट गार्डची भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पगारसुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे. आणि परमनंट जे हे ड्युटी आहे. ठीक आहे. परमनंट नोकरी असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते, रेग्युलर भरती आहे ही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलचा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.